आपला पुढचा जो प्रश्न आहे तर तो काय आहे तर एक मिनिट. श्री शिवस्मारक पुराण हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? कोणी लिहिलेलं आहे पुस्तक? एकच मिनिट. ओके. शिवस्मारक पुराण हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेलं आहे. कधी लिहिलेलं आहे? 1923. शिवस्मारक ज्यावेळी वाद झालेला होता तर त्यावेळी त्याने ते पुस्तक लिहिलेलं आहे. डॉट डॉट याने 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू करून टिळकांच्या अनुयायांना आव्हान दिलेलं होतं. कुणी तर केशवराव जेदे यांनी. तुम्हाला माहिती आहे की टिळकांनी काय काय सुरू केलेलं होतं तर आपल्याला एकतर शिवजयंती सुरू केली, त्याचबरोबर गणेश चतुर्थी सुरू केली आणि त्याला विरोध करण्यासाठी किंवा त्याला आव्हान देण्यासाठी म्हणून केशवराव जेदे यांनी 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू केलेला होता. छत्रपती मेळ्यासाठी छत्रपती पद्मसंग्रह डॉट डॉट यांनी प्रसिद्ध केला. कुणी केलेला आहे तर दिनकरराव जवळकर. आता केशवराव जेदे असतील, दिनकरराव जवळकर असतील, ही सगळी मंडळी ही एका ग्रुपमधली मंडळी दिसते आपल्याला, म्हणजे ज्यांनी ब्राह्मणेतर किंवा ब्राह्मण्यवादाला विरोध केलेला दिसतो. महात्मा फुलेंच्या बदनामीसाठी सत्यशोधक की ख्रिस्तसेवक ही पुस्तिका कोणी लिहिली? कोणी लिहिलेली आहे? गणपतराव नलावडे. एकतर महात्मा फुलेंचं शिक्षण हे कुठं झालेलं होतं तर मिशनरी स्कूलमध्ये झालेलं होतं. त्याचबरोबर बरेचसे यांचे जे मित्र होते तर ते ख्रिस्ती होते, त्यामुळे त्यांच्यावरती टीका झाली की ख्रिस्त सत्यशोधक की ख्रिस्तसेवक, आणि ते त्याच्या संदर्भात जी पुस्तिका लिहिली गेली तर ती कुणी लिहिलेली होती? गणपतराव नलावडे यांनी. ब्राह्मणेतर पत्राचे मुखपत्र डॉट डॉट दारूच्या जाहिराती छापत असे. कोणतं तर कैवारी. यामुळे ब्राह्मण पक्षावर टीका करण्यात आली. ठीक आहे. कोणतं तर कैवारीमध्ये दारूच्या जाहिराती ज्या होत्या तर त्या छापल्या जात होत्या. न ची केळकरांवर डॉट डॉट या पुस्तिकेतून जवळकरांनी टीका केलेली होती. मर्द हो नाके कापून घ्या यातून दिनकरराव जवळकरांनी टीका केलेली होती. या ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी दारूबंदीचा आग्रह केला. कुठल्या तर राष्ट्रवीर असेल, दिनमित्र असेल, विजयी मराठा आहे, हंटर आहे, तर या वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी दारूबंदीचा आग्रह त्यांच्या लेखातून केलेला होता. सत्यशोधक की ख्रिस्तसेवक या गणपतराव नलावड्यांच्या पुस्तिकेचं उत्तर देण्यासाठी जवळकरांनी कोणतं पुस्तक लिहिलं? देशाचे दुश्मन. मी तुम्हाला अजून एक सांगितलेलं की ज्यावेळी आपले विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ज्यावेळी महात्मा फुलेंवर टीका केलेली होती तर त्यावेळी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोण पुढे आलेलं होतं? कृष्णराव भालेकर. आणि इथं गणपतराव नलावडे यांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं सत्यशोधक की ख्रिस्तसेवक, याला विरोध करण्यासाठी कोण पुढे आलेला आहे? दिनकरराव जवळकर. आणि त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? देशाचे दुश्मन पुस्तक लिहिलं. देशाचे दुश्मन खटल्यात डॉट डॉट यांना तुरुंगवास. कोण? दिनकरराव जवळकर, केशवराव जेदे, रामचंद्र लाड आणि केशवराव बागडे. तर या चौघांना यासाठी तुरुंगवास झालेला आपल्याला बघायला मिळतो. 1913 मध्ये कुलकर्णी लीलामृत हे काव्य कोणी प्रसिद्ध केलं तर मुकुंदराव पाटील यांनी. ब्राह्मण कसे अज्ञान आणि भोळेपणाचा फायदा घेतात तर याच्याविषयी त्यांनी या कुलकर्णी लीलामृत मध्ये मेन्शन केलेलं आहे. ब्राह्मणेतर पक्षास उपहासाने जरी पटका संघ कोण म्हणत असे तर अच्युत कोलटकर. काय म्हणायचे? ब्राह्मणेतर पक्षाला जरी पटका संघ कोण म्हणायचं? अच्युत कोलटकर. 1860 साली डॉट डॉट यांनी पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. कुणी? वामन भावे यांनी. कोणत्या एज्युकेशन सोसायटीची तर पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची. कधी केलेली होती? 1860 मध्ये. एल्फिन्स्टनने इसवी सन 1821 मध्ये डॉट डॉट येथे संस्कृत कॉलेज सुरू केलेले होते. तर पुणे या ठिकाणी नाव बदलून पुणा कॉलेज हे सुरू करण्यात आलेले होते. ठीक आहे. डॉट डॉट या मिशनरींनी 1824 मध्ये मुंबईत पहिली मुलींची शाळा काढलेली होती. कुणी? तर अमेरिकन मिशनरी सोसायटीनं मुलींची शाळा काढलेली दिसते. सन 1834 मध्ये मुंबई डॉट डॉट हे मिशनरी कॉलेज स्थापन झाले. विल्सन कॉलेज. कधी? 1834 मध्ये. अमेरिकन मिशनरी सोसायटी कधी त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली? 1824 मध्ये. हे बऱ्याचदा आपल्याला आता सरळ सेवांसाठी विचारलं जात नाही, पण कंबाईनसाठी वगैरे ह्या गोष्टी विचारल्या जातात, स्टेटमेंट पण विचारली जातात, आपल्याला माहिती असावं. मुंबई विद्यापीठाची स्थापना डॉट डॉट रोजी झाली. कधी? 18 जुलै 1857. आता हा क्वेश्चन जो आहे तर हा सरळ सेवेसाठी डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. कोणकोणती? आता इथे तुम्हाला क्रम माहिती पाहिजे की विद्यापीठाची स्थापना कधी झाली. पहिलं कोणतं आहे? कलकत्ता. दुसरं कोणतं आहे? मुंबई. आणि तिसरं कोणतं आहे तर मद्रास आहे. 1883 मध्ये येशू ख्रिस्ताचे चरित्र 7 खंडात कोणी लिहिलेलं होतं तर बाबा पदमनजी. मी तुम्हाला हे आधीच सांगितले की बाबा पदमनजी यांनी
ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता. तुम्हाला एक लिस्ट विचारली जाते की याच्यामधलं कोण कोण व्यक्ती असे ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. डॉट डॉट यांनी मुंबईत 1848 मध्ये स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली, जगन्नाथ शंकर सेठ. कधी? 1848 मध्ये. अरुणोदय हे डॉट डॉट यांचे आत्मचरित्र आहे. बाबा पद्मनजी यांचं काय आहे ते आत्मचरित्र. कोणतं? अरुणोदय आहे. जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? जगन्नाथ शंकर सेठ. भरपूर गोष्टींच्या स्थापनेमध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांचा पुढाकार असलेला आपल्याला बघायला मिळतं. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डॉट डॉट हे डेप्युटी सेक्रेटरी होते. कोण? बाळशास्त्री जांभेकर. कोणत्या सोसायटीचे? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते डेप्युटी सेक्रेटरी होते. स्टेटमेंटसाठी पण विचारलं जाईल किंवा खालील वर्णनावरून व्यक्ती कोण होती ते ओळखा असंही विचारलं जाईल, तर तुम्हाला ते माहिती असेल. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी जे दर्पण लिहिलेलं होतं तर ते कोणत्या भाषेत प्रसिद्ध केलं जात होतं? मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून. कधी सुरू केलेलं होतं? 1832 मध्ये. बाळशास्त्री जांभेकरांनी विधवा विवाह शास्त्रीय आधार शोधण्यासाठी व त्यावर ग्रंथ लिहिण्यासाठी डॉट डॉट यांना विनंती केली होती. कोणाला? तर गंगाधर शास्त्री फडके यांना विनंती केली होती. प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट वाचन आणि त्यावर आधारित विद्वत्तापूर्व लेख कुणी लिहिले? बाळशास्त्री जांभेकरांनी. इतिहासाबद्दल त्यांनी बरंचसं लिखाण केलेलं आपल्याला जाणवतं. सरकार चाकरशास्त्री अशी टीका प्राध्यापक शेजवलकरांनी कोणावर केली होती? तर बाळशास्त्री जांभेकरांवरती. काय म्हटलेलं होतं? सरकार चाकरशास्त्री. कुणी टीका केली होती? तर प्राध्यापक शेजवलकरांनी. म्हणजे हा एक क्वेश्चन बनतो, कोणावर टीका केली होती किंवा कोणाला म्हटलं जातं तेही, किंवा काय म्हटलं जातं? तर सरकार चाकरशास्त्री. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी ही टीका कोणी लिहिलेली आहे? कोणी? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलेली आहे, ज्यांना मराठी भाषेचे पाणिनी असंही म्हटलं जातं. जगद्वासी आर्य या टोपण नावाने कोणी लेखन केले? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेलं होतं. परमहंस सभेच्या सभासदांमध्ये हेही लोक होते. कोण? ख्रिश्चन होते, मुस्लिम होते. तुम्हाला माहिती आहे की कुणी काय काय करायचं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून ही संस्था जी होती तर ही काय होती? तर ही संस्था गुप्त संघटना होती, गुप्त संस्था होती. त्याची ज्यावेळी लिस्ट पब्लिकमध्ये गेली त्यावेळी ती संस्था काय करण्यात आली किंवा सभा बरखास्त करण्यात आली. सतत 50 वर्षे त्यांनी लेखन केले. ते लेखन पुरुष म्हणून ओळखले जातात. कोण? तर गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी. ठीक आहे. सुधारक म्हणून बालविवाहापेक्षा सती बरी असा कठोर लेख कोणी लिहिला होता? गोपाळ हरी देशमुख यांनी. खऱ्या ब्राह्मणालाच दक्षिणा द्यावी असा अर्ज ज्यांनी किंवा त्यांनी सरकारला केला याची प्रतिक्रिया म्हणून पुण्यात तुळशीबागेत 5000 ब्राह्मणांनी त्यांचा निषेध केला. ती व्यक्ती कोण? तर गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी. आता ही बरेचशी स्टेटमेंट, आता सरळ सेवेला एवढ्या अवघड गोष्टी येत नाहीत पण ह्या कंबाईनला येऊ शकतात. ठीक आहे. मग सरळ सेवेला ह्या व्यक्तीचं जे काय नाव आहे लोकहितवादी किंवा यांनी लिहिलेली बुक्स असतील तर ते विचारले जाऊ शकतात. थिओसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर गोपाळ हरी देशमुख. आता हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. ठीक आहे. थिओसॉफिकल सोसायटी कुणी स्थापन केलेली होती? मॅडम ब्लाउस्की आणि कॅप्टन ऑलकॉट या दोघांनीही स्थापन केलेली होती. आणि भारतामध्ये त्याचं प्रतिनिधित्व कुणी केलेलं होतं? एन ए बेझंट यांनी. आणि मुंबईमधल्या शाखेचे अध्यक्ष कोण आहेत? तर गोपाळ हरी देशमुख आहेत. स्त्री बाल हत्या हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता? तर भाऊदाजी लाडेने. काय? कोणता ग्रंथ? स्त्री बाल हत्या. आता हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सत्यवादी हे नियतकालिक आणि कुटुंब मित्र मासिक यांचे होते. कोणाचे होते? बाबा पद्मनजी. कोणकोणतं? सत्यवादी आणि कुटुंब मित्र. हा वरतीही क्वेश्चन रिपीट झालेला आहे. इतर कोणकोणते? सत्यदीपिका आहे, प्रबोधय आहे, उदयप्रभा आहे, ऐक्य प्रदर्शक पत्रिका आहे. या वृत्तपत्राने फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला छापली होती. कुणी? प्रभाकर मधून भाऊ महाजन यांनी छापलेली होती. गीता तत्व, स्वाध्याय, आगम प्रकाश ग्रंथातून डॉट डॉट यांनी धर्माची सर्व बाजूनी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला होता. कोणी? गोपाळ हरी देशमुख यांनी. विविध ज्ञान विस्तार आणि इंदू प्रकाश या नियतकालिकांनी त्यांना ते दांभिक दुटप्पी आहेत व बोलके सुधारक आहेत असे म्हटले. ते कोण सुधारक? गोपाळ हरी देशमुख. या वृत्तपत्राने 1 मार्च 1851च्या अंकात ढोंगी ख्रिस्ती लोक या शीर्षकाखाली ख्रिश्चन मिशनरीवर टीका केली. कशामधून? तर प्रबोधन चंद्रोदय. ठीक आहे. इसवी सन 1855 मध्ये डॉट डॉट येथून सद्धर्म दीपिका हे मराठी वृत्तपत्र ख्रिस्ती धर्म प्रसारावर आवर घालण्यासाठी सुरू झाले. कुठून? तर मुंबईमधून. डॉट डॉट यांनी धूमकेतू
या पत्रातून मिशनऱ्यांवर धार्मिक आक्रमणाचा सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला होता. कुणी? भाऊ महाजन यांनी. ज्ञानप्रकाश साप्ताहिक पुण्यातून डॉट डॉट यांनी सुरू केले, तर कृष्णाजी रानडे यांनी 1849ला सुरू केलेले होते. ज्ञानसंग्रह, ज्ञान संवर्धन, ज्ञान प्रसार हे डॉट डॉट या पत्राचे हेतू होते. कशाचे? तर ज्ञानप्रकाश. आता ज्ञानवरून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. कोणत्या वृत्तपत्राच्या पानावर हायकोर्टाचे निवाडे छापले जात होते? नेटिव्ह ओपिनियन. म्हणजे नेटिव्ह ओपिनियनचा अर्थच काय? तर सर्वसामान्य लोकांची मतं. तर सामान्यांना समजण्यासाठी म्हणून हायकोर्टाचे निवाडे छापले जात होते. रखमाबाई खटल्यात, मागाशी मी सांगितलेलं होतं, तर रखमाबाई खटल्यात डॉट डॉट या वृत्तपत्रांनी सनातन्यांना पाठिंबा दिला होता. कोणी? तर नेटिव्ह ओपिनियन आणि दिनबंधू या दोन्हींनी कोणाला पाठिंबा दिलेला होता? सनातन्यांना. का? तर रखमाबाई यांनी, मी तुम्हाला आधी पण म्हटलं की या फेमिनिस्ट होत्या, ठीक आहे, त्यामुळे त्यांनी या वृत्तपत्रांनी सनातनी लोकांना पाठिंबा दिला. नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं होतं? विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी सुरू केलेलं होतं 1864 पासून इंग्रजीमधून आणि 1866 मधून मराठी व इंग्रजीमधून. इंदू प्रकाश हे वृत्तपत्र डॉट डॉट यांनी सुरू केले. कोणी? तर विष्णूशास्त्री पंडित यांनी सुरू केलेलं होतं 1862 मध्ये. कोणतं? इंदू प्रकाश, मराठी व इंग्रजीमधून. आता यांना काय म्हटलं जातं? तर महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असंही म्हटलं जातं. प्रार्थना समाजाचे व्यासपीठ डॉट डॉट या वृत्तपत्रास मानले जाते. इंदू प्रकाश हे जे वरती आहे ते. इंदू प्रकाश या वृत्तपत्राची धुरा या नामवंतांनी सांभाळली होती. न्यायमूर्ती चंदावरकर, मामा परमानंद, प्राध्यापक नर फाटक, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग, त्र्यंबकराव पर्वते यांनी याची जी इंदू प्रकाशची धुरा सांभाळलेली दिसते. 1842 मध्ये ज्ञानोदय हे पत्र इंग्रजी व मराठीमधून कोणी सुरू केले? तर हेनरी व्हॅलेंटाईन या अमेरिकन मिशनरी व्यक्तीनं सुरू केलेलं होतं. कोणतं? तर ज्ञानोदय हे वृत्तपत्र आहे. डॉट डॉट या वृत्तपत्राने हिंदू धर्म, अंधश्रद्धा, परंपरा, अनिष्ट रूढी, चालीरीती यावर टीका केली. यामुळे हिंदू धर्मात सुधारणांचे पर्व सुरू झाले. कुणी? तर ज्ञानोदय. ज्ञानोदय हे काय होतं? तर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं आणि त्यामुळं मग त्यांनी जी हिंदू धर्मावर टीका केली त्यामुळं त्यामधूनच हिंदू लोकांवर मध्ये जे काय अनिष्ट रूढी चालीरीती ज्या होत्या तर त्या बदलायला भाग पाडलं. दिनबंधू हे वृत्तपत्र डॉट डॉट पासून मुंबईतून निघू लागले. कधी? 1890 पासून नाम लोखंडे यांनी ते संपादक नंतर राहिलेले आहेत. आधी मी तुम्हाला सांगितले कृष्णराव भालेकर यांनी ते सुरू केलेलं होतं. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह या वृत्तपत्राने धरला होता. दिनबंधू यांनी धरला होता. वृत्तपत्राचा सुयोग्य कालानुक्रम लावा. हा शक्यतो क्वेश्चन्स असे आपले संयुक्त पूर्व परीक्षेला वगैरे विचारले जातात. दर्पण 1832 या माहिती की आपल्याला हे पहिलं वृत्तपत्र आहे. दिग्दर्शन आहे 1840ला सुरू केलं. प्रभाकर 1841, ज्ञानोदय 1842, ज्ञानप्रकाश 1849. स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगणारा स्त्री विद्याभास ग्रंथ जो आहे तर हा कुणी लिहिलेला आहे? कुणी? बाबा पद्मंजे यांनी लिहिलेला आहे. भाऊ महाजनांनी आपल्या कोणत्या त्रैमासिकातून युरोपीय तत्वज्ञ जॉन लॉक असेल तर यांच्या ग्रंथांची भाषांतरे छापली. ज्ञानदर्शन 1854 मध्ये सुरू झालेलं होतं. प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ न्यायमूर्ती रानडेंनी डॉट डॉट हा ग्रंथ लिहिला. कोणता? तर एकेश्वर निष्ठांची कैफियत. ठीक आहे. कोणी लिहिलेला आहे? न्यायमूर्ती रानडे यांनी. कशाच्या समर्थनार्थ? प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ लिहिलेला आहे. रानडे, गांधी व जिना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. यामध्ये डॉट डॉट यांची थोरवी त्यांनी गायली, न्यायमूर्ती रानडे यांची. महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख कोण होत्या? तर कॅप्टन कल्याणी सय्यद या होत्या. हिंदू सेविका किंवा हिंद सेविका संघाची स्थापना कोणी केली? जानकीबाई आपटे यांनी केलेली होती. कुठून? तर नगरमधून केलेली होती. क्रांतिसेन नाना पाटलांच्या प्रतिसरकारमध्ये डॉट डॉट या महिलांचा सहभाग होता. लीलाताई पाटील असतील, राजमती पाटील असतील तर यांच्या म्हणजे का प्रतिसरकार होतं तर याच्यामध्ये सहभाग असलेला आपल्याला बघायला मिळतो. नागपूर येथे सुतिका गृहाची स्थापना कोणी केली? कमलाताई होसपेट. 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही महाराष्ट्रातील कोण होती? तर पद्माताई हरोलीकर. यांचं नाव तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. कोण आहे त्या? तर 1940ला जो काय वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला तर पहिली महिला वैयक्तिक व्यक्ती किंवा सत्याग्रही महाराष्ट्रातून कोण? तर पद्माताई हरोलीकर.
1942च्या लढ्यात गुप्त रेडिओ केंद्र मुंबईतून कुणी सुरू केलं तर उषा मेहता यांनी चालवले होते. त्याचबरोबर त्यांचे सहकारी कोण कोण होते? नाना मोटवाने आहेत, विठ्ठलभाई व चंद्रकांत झवेरी, बाबूबाई ठक्कर हे इतर मंडळी आपल्याला बघायला मिळतात. डॉट डॉट यांनी चिमूर येथे चरखा संघाद्वारे कार्य केले. 1932 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता. गोपिकाबाई कन्नमवार यांनी कुठून काम केलं तर चिमूरमधून. जंगल सत्याग्रहात सुद्धा त्यांचा सहभाग होत होता आणि त्यांना तुरुंगवास सुद्धा झालेला होता. दीनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मुकुंदराव पाटील यांनी. दीनबंधू वेगळं आणि दीनमित्र वेगळं. दीनमित्र कोण? मुकुंदराव पाटील. दीनबंधू कोण? कृष्णराव भालेकर. ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना कुणी केली? भास्करराव जाधव, छत्रपती शाहू महाराज आणि शिरपतराव शिंदे यांनी केली होती. या वृत्तपत्राने कामगारांचे प्रश्न उचलून धरले, ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला. कुणी? तर दीनबंधू यांनी. का? तर हे पुढे आपल्याला NM लोखंडे किंवा ना म लोखंडे यांनी हे संपादित केलेलं माहिती आहे. ठीक आहे. सन 1855 मध्ये भारतात बंगालमध्ये डॉट डॉट येथे तागाची पहिली गिरण कुठं तर रिश्रा जे की बंगालमधलं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुरू झाली. 1877 मध्ये नागपूर येथे जमशेदजी टाटाने डॉट डॉट ही मिल सुरू केली होती. एम्प्रेस मिल कुठं सुरू झालेली होती? नागपूरला. कुणी सुरू केली? जमशेदजी टाटा यांनी. कधी सुरू केली? तर 1877 मध्ये सुरू केलेली आहे. 1853 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी कासवजी नानाभाई. आता हे PYQ आहे, ऑलरेडी येऊन गेलेला क्वेश्चन आहे. 1866 मध्ये डॉट डॉट येथून काशीनाथ फडकेंनी अरुणोदय सुरू केले ठाण्यामधून. त्याचबरोबर महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घालण्याचे काम कोणी केले? तर न्यायमूर्ती म.गो. रानडे यांनी केलेलं. इसवी सन 1873 मध्ये पुण्यात डॉट डॉट यांनी एक सभा भरून देशांतरात जाणाऱ्या किंवा समुद्र पर्यटन करणाऱ्या लोकांना प्रायश्चित्ताचे बंधन नसावे म्हणून प्रयत्न केला. कोणी? म.गो. रानडे यांनी. कारण त्या काळात अशी एक प्रथा होती की जर एखाद्या व्यक्तीनं समुद्र पर्यटन केलं तर त्या व्यक्तीला त्या गावातून बाहेर काढलं जात होतं किंवा समाजबाह्य केलं जात होतं. तर त्या लोकांना प्रायश्चित्त घेण्याचे बंधन नसावे म्हणून त्यासाठी कुणी प्रयत्न केलेले आहेत? महादेव गोविंद रानडे यांनी केलेले आहेत. इसवी सन डॉट डॉट मध्ये रानडेंनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. कधी? 1865 मध्ये. कुठे केलेली आहे? मुंबई. आता तुम्हाला प्रश्न काय आहे? तर एक प्रश्न काय म्हणतो की विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी? तर म.गो. रानडे यांनी केली. कधी केली? तर 1865 मध्ये. कुठे केली? तर मुंबईमध्ये केलेली आहे. सामाजिक सुधारणेबाबत पत्रके काढून ती अनुक्रमे हिंदू पुढारी व ब्रिटिश सरकारला देऊन सामाजिक सुधारणा करण्याची विनंती कोणी केलेली आहे? बेहरामजी मलबारी यांनी. डॉट डॉट यांनी इंदुप्रकाश मधून पुनर्विवाहास अनुकूल लेख लिहिले. न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहेत. कशामधून? तर इंदुप्रकाश मधून. मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीच्या कार्यात रानडेंना डॉट डॉट यांनी मदत केली. कोणी? कृष्णशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री तळेकर, रावजी शास्त्री गोडबोले. कोणत्या सभेत न्यायमूर्ती रानडेंनी आपले निबंध वाचून दाखवले होते? ज्ञानप्रसारक सभेमध्ये. डॉट डॉट यांना वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. मध्यवर्ज करून तो पैसा ग्रंथ खरेदीत गुंतवा असे आव्हान कुणी दिलेलं होतं? तर महात्मा फुले यांनी. कशाला? तर पुणे जी काही पालिका होती तर त्यांना ते पत्र दिलेलं होतं. पण या पुस्तिकेतून महात्मा फुलेंनी पण हे नसावं. डॉट डॉट या पुस्तिकेतून महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या दर्जासंबंधी आपले विचार मांडलेले. सत्सार भाग 1 आणि 2. महात्मा फुलेंनी डॉट डॉट यांचा उल्लेख सत्वशील, सतशील, सत्यशोधक साध्वीनी असा केलेला आहे. तर कुणी? तर पंडिता रमाबाई यांनी. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून रविवारची सुट्टी गिरणी कामगारांना डॉट डॉट रोजीपासून मिळू लागली. कधीपासून? तर 10 जून 1890 पासून. हे लक्षात घ्या. हे कधीपासून सुट्टी मिळते आपल्याला? 1890 पासून मिळते. पंडिता रमाबाईंनी आपल्या डॉट डॉट या ग्रंथात हिंदी राष्ट्रभाषा असावी असे आग्रहाने म्हटले. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन. ज्यावेळी ते युनायटेड स्टेट्समधून किंवा अमेरिकेमधून येत होते त्यावेळी त्यांनी ते प्रवास वर्णन लिहिलेलं होतं. तर त्या ग्रंथात त्यांनी हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा असावी असं मेन्शन केलेलं आहे. पंडिता रमाबाईंनी कृपा सदनची स्थापना डॉट डॉट या उद्देशाने केली. तर पतित ज्या स्त्रिया आहेत तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी, अन्याय अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी. प्रीती सदनची स्थापना डॉट डॉट यासाठी पंडिता रमाबाईंनी केलेली होती. अपंग, लुळे, त्याचबरोबर पांगळे लोक, लंगडे लोक आहेत, वृद्ध आहेत, म्हणजे जे आपण आता ज्यांना काय म्हणतो
स्पेशली एबल्ड असं जे म्हणतो, तर त्यांच्यासाठी हे प्रीती सदन सुरू केलेलं होतं. सदानंद सदन हे अनाथांसाठी किंवा लहान मुलांसाठी सुरू केलेलं होतं. विधवा केशवपणास बंदी असावी असा ठराव सामाजिक परिषदेच्या 3ऱ्या अधिवेशनात कोणी मांडला, तर श्री सुब्रमण्यम अय्यर यांनी मांडलेला होता 1889 मध्ये. सुरुवात कधी झाली सामाजिक परिषदेची, तर 1887 पासून. ठीक. याचं अनुमोदन कोणी दिलेलं होतं, तर पंडिता रमाबाई यांनी. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात इंग्रजीतून भाषणे व्याख्याने होतात याबद्दल कोणी नाराजी व्यक्त केली होती, पंडिता रमाबाई यांनी. डॉट डॉट यांचा आमच्या देशाची स्थिती हा निबंध फार गाजला होता. कुणाचा? विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा. चिपळूणकरांच्या निबंधमालेतून डॉट डॉट यांच्यावर ही प्रदीर्घ व प्रखर टीका झाली. गोपाळ हरी देशमुख यांच्यावर टीका झालेली होती. पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेत ग वा जोशी किंवा सार्वजनिक काका यांचा सहभाग होता. याची स्थापना कधी झालेली होती? 1870 मध्ये झाले. 2 एप्रिल 1870. यांच्यासोबत होते सदाशिवराव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर बघायला मिळतात. डॉट डॉट यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना झाली. तर हे कोण होते? औंधचे राजे श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना झाली. सेवा सदनची स्थापना डॉट डॉट या ठिकाणी करण्यात आली. कुठं? तर मुंबईमध्ये. कधी? 1908 मध्ये. कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी केली. आणि 1909 पुण्यात त्याची शाखा स्वतःच्या घरी सुरू केली. सन 1912 मध्ये नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सेवा सदनच्या वतीने डॉट डॉट या गेल्या होत्या. कोण? तर सौ काशीबाई कानेटकर गेल्या होत्या. वुमेन्स इंडियन असोसिएशनच्या या पुणे शाखेच्या अध्यक्षा राहिलेल्या होत्या. कोण? रमाबाई रानडे राहिलेले आहेत. डॉट डॉट यांनी जागृत या पत्रातून लेख लिहून मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे असा आग्रह केला. कधी? कुणी? तर 1920 मध्ये जनका शिंदे कोण? तर वी रा शिंदे यांच्या भगिनी आहेत. जीवन शिक्षण ही संकल्पना डॉट डॉट यांनी मांडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता या ग्रंथात मांडलेली आहे. सत्यशोधक समाजाचे ब्रीद काय होते? तर सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, असं कुणाचं ब्रीद वाक्य होतं? तर सत्यशोधक समाजाचं होतं. महात्मा गांधींचे पहिले मराठी चरित्र अवंतिकाबाई गोखलेने लिहिले. तर त्याची प्रस्तावना कोणी लिहिली होती? तर लोकमान्य टिळक यांनी लिहिलेली होती. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. कोणत्या समाजाची? भारत कृषक समाजाची. महात्मा फुलेंनी पुणे येथे पहिला विधवा पुनर्विवाह डॉट डॉट रोजी घडवून आणला. 8 मार्च 1864 घडवून आणलेला होता. महात्मा फुलेंनी डॉट डॉट मध्ये स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. 1863 मध्ये यालाच पुढे जाऊन अनाथ बालिकाश्रम असं नाव देण्यात आलं. महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह डॉट डॉट यांनी स्थापन केले. न्यायमूर्ती म गो रानडे, उमिया शंकर, त्याचबरोबर लोकहितवादी होते लालशंकर होते इत्यादींनी स्थापन केलं. कुठं? तर पंढरपूरमध्ये स्थापन केलेलं होतं. महात्मा फुलेंनी 1851 मध्ये पुणे शहरात डॉट डॉट येथे अस्पृश्यांसाठी पहिली शाळा, कुठे? तर नानापेठेत. दुसरी शाळा अस्पृश्यांसाठी वेताळपेठेत सदाशिव गोवंडे यांच्या वाड्यात केलेली होती. प्रौढ स्त्री पुरुष शिक्षणासाठी महात्मा फुलेंनी डॉट डॉट मध्ये शाळा चालू केली होती. तर 1855 मध्ये ज्याला रात्रशाळा म्हणतो स्वतःच्या घरीच त्यांनी सुरू केलेली होती. डेक्कन सभेची सुरुवात 1895 मध्ये डॉट डॉट यांनी सुरू केली. तर 1 मे 1895 ला न्यायमूर्ती म गो रानडे यांनी डेक्कन सभेची सुरुवात केली. का केली? कारण पुन्हा सार्वजनिक सभेवरती लोकमान्य टिळकांचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं होतं, म्हणून यांनी 1895 ला डेक्कन सभेची स्थापना केली. हिंदी अर्थशास्त्राचा पाया कुणी घातलेला आहे? तर न्यायमूर्ती म गो रानडे यांनी घातलेला आहे. देव न मानणारा देव माणूस म्हणून कुणाला ओळखलं जातं? तर गो ग आगरकर यांना. थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा जास्तीत जास्त प्रभाव कुणावर पडला होता? महात्मा फुले. आता हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन विचारताना काय विचारलं होतं की महात्मा फुलेंवरती खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचा प्रभाव होता असं विचारलेलं होतं. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मेन. राईट्स म्हणजे काय? अधिकार. मानवाचे अधिकार. बर्वे प्रकरणात आगरकरांना व टिळकांना 101 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. तेथे आगरकरांनी डॉट डॉट आणि डॉट डॉटचे लेखन केले. कोणकोणते? तर डोंगरीच्या किल्ल्यातील आमचे 101 दिवस आणि विकार विलसित अशी 2 पुस्तकं आगरकरांनी तिथं लिहिलेली जाणवतात.
दोंडो केशव कर्वे यांनी डॉट डॉट यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवला. वि ना मंडलिक आणि सोमन गुरुजी यांचा आदर्श ठेवलेला होता. 1 मे 1882 रोजी आर्य महिला समाजाच्या स्थापनेत डॉट डॉट यांचा सहभाग होता. पंडिता रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊत यांच्या आई यांचा समावेश असलेला आपल्याला बघायला मिळतो. मेरी मनोरमा यांनी गुलबर्गा येथे 1914 मध्ये डॉट डॉट ही आश्रमशाळा सुरू केली. तर शांती सदन. कुणी? मेरी मनोरमा यांनी. मुक्ती मिशनमध्ये मुक्ती प्रेयर बिल हे डॉट डॉट नियतकालिक मनोरमा यांनी सुरू केले होते. तर इंग्रजीमधून सुरू केलेले होते. त्यासोबत उदयप्रभा, ऐक्य प्रदर्शक पत्रिका, प्रबोधय, सद्दीपिका, सत्यवादी, कुटुंबमित्र यांचे संपादन कोणी केले होते? तर बाबा पदमनजी यांनी केलेलं होतं. आधुनिक मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक कोण आहेत? तर बाबा पदमनजी आहेत. 8 नोव्हेंबर 1851 रोजी ग्रँट कॉलेज मेडिकल सोसायटीची स्थापना कोणी केलेली होती? डॉक्टर बाहुदाजी लाड. आणि हे पहिले डॉक्टर होते. कशातून? तर ग्रँट मेडिकल कॉलेजचे पहिल्या बॅचचे पहिले विद्यार्थी आहेत. यांना धन्वंतरी असंही म्हटलं जातं. इंदू प्रकाश पुढे डॉट डॉट यामध्ये विलीन झाले लोकमान्यमध्ये. इंदू प्रकाशचे हे काही काळ संपादक होते. न्यायमूर्ती चंदावरकर. सत्य, सौख्य आणि ज्ञान या वृत्तपत्राचे ब्रीद होते. कशाचे? कोणत्या वृत्तपत्राचे? तर ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचे. डॉट डॉट हे महाराष्ट्राचे पहिले दैनिक होय. पहिले दैनिक म्हटलेलं आहे त्यांनी. कोणतं? ज्ञानप्रकाश. हरिनारायण आपटेंनी पुण्यातून डॉट डॉट हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. तर करमणूक हे वृत्तपत्र सुरू केलेलं दिसतं. मुंबई प्रांतातील किंवा महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर बॉम्बे हेराल्ड. कधी सुरू केलेलं होतं? 1789 मध्ये सुरू केलेलं होतं. विविध ज्ञान विस्तार हे मासिक डॉट डॉट यांनी सुरू केलं. कोणी? तर ते संपादक होते पांगरकर, पांगरकर होते. दिनकरराव जवळकरांच्या डॉट डॉट या साप्ताहिकाच्या पहिल्या पानावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र असे छापले जाते. तर कोणत्या? तेज या साप्ताहिकाच्या पानावरती तसं छापलं जायचं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र. निराश्रित सहाय्यकारी मंडळी कुणी सुरू केलेलं होतं? तर वि रा शिंदे यांनी. कधी? 1906 मध्ये सुरू केलेलं आहे. देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना डॉट डॉट यांनी केली. तर ग वा जोशी किंवा सार्वजनिक काका यांनी केलेली होती. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची जबाबदारी पुण्यामध्ये पुन्हा सार्वजनिक सभेच्या डॉट डॉट यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. कुणावरती? तर सीताराम चिपळूणकर यांच्यावरती सोपवण्यात आलेली होती. सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले होते. 1890 मध्ये ते पुन्हा सार्वजनिक सभेचे चिटणीस होते आणि 1891 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी झाले. ते सुधारक म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. काय होते? तर पुन्हा सार्वजनिक सभेचे ते चिटणीसही होते. त्याचबरोबर 1891 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सेक्रेटरी झालेले होते. केशवराव जेधेने डॉट डॉट हे वर्तमानपत्र चालवले. कोणते? तर शिवस्मारक. मगाशी आपण पाहिलेलं होतं. आंतरजातीय विवाहांचे समर्थन करणारे प्रणय प्रभाव हे नाटक कोणी लिहिले? तर दिनकरराव जवळकर. 1907 मध्ये पहिली मराठा शिक्षण परिषद डॉट डॉट येथे पार पडली. कुठं? तर 1907 मध्ये धारवाड या ठिकाणी पार पडली. धारवाड कर्नाटकमध्ये आहे. त्याचे अध्यक्ष होते खासेराव जाधव. त्याचबरोबर त्याला सहकार्य कोणी केले? तर छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर भास्करराव जाधव यांनी. 7000 ओव्यांचा दत्त महात्म्य हा ग्रंथ कोणी लिहिला? वासुदेव बळवंत फडके. आद्य क्रांतिकारक असं त्यांना म्हटलं जातं. वासुदेव फडकेंनी उदरनिर्वाहासाठी प्रथम डॉट डॉट या ठिकाणी नोकरी केली. तर प्रथम रेल्वेत लिपिक म्हणून, त्याचबरोबर नंतर लष्करी खात्यात सुद्धा लेखा विभागात लिपिक म्हणून नोकरी केलेली होती. हा पण PYQ आहे. दत्त महात्मा पण विचारलेला होता. डॉट डॉट यांच्या प्रभावाने वासुदेव फडकेंनी स्वदेशी वापराची शपथ घेतली. न्यायमूर्ती रानडे व ग वा जोशी यांच्या प्रभावामुळे. ऐक्यवर्धनी सभेची पुण्यात कोणी स्थापना केली? तर वासुदेव बळवंत फडके यांनी केलेली. पुन्हा नेटिव्ह एज्युकेशनची स्थापना डॉट डॉट मध्ये झाली. 1874 मध्ये कोणी केलेली आहेत? वासुदेव बळवंत फडके यांनी केलेली होती. वासुदेव फडकेंनी ब्रिटिश सरकारविरुद्ध पहिला जाहीरनामा कधी काढलेला होता? तर 1879 मध्ये काढलेला होता. वासुदेव फडकेंना देवर नावडगी येथे कोणी पकडले होतं? तर मेजर डॅनियल यांनी पकडलेलं होतं. ते मंदिरात एक झोपलेले असताना, म्हणजे आजारी होते ॲक्च्युली, तर त्यावेळी त्यांना पकडण्यात आलं. वासुदेव बळवंत फडकेंना डॉट डॉट यांनी सहकार्य केले होते. तसेच क्रांतिकारी सेनेची स्थापना पुण्यात केली ते हे होते. कोण?
गोपाळ मो साठे, विष्णू गद्रे, सीताराम गोकाक आणि गोह कर्वे यांनी त्यांना मदत केलेली होती. डॉट डॉट ही यांना क्रांतिकारांचा जनक, महाराष्ट्राचा रॉबिनहूड तसेच दुसरा शिवाजी म्हणून ओळखले जाते. कोणाला? वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं. वासुदेव बळवंत फडकेंचे वर्णन देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असे कोणत्या वृत्तपत्राने केले? तर कोणत्या? अमृत बाजार पत्रिका. आता हा EPYQ आहे. 16 ऑक्टोबर 1896 रोजी मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यात डॉट डॉट यांनी डांबर फासले होते दामोदर चाफेकरांनी. प्लेगच्या काळातील ब्रिटिश अत्याचारात संतापून डॉट डॉट यांनी भागूबाईसारखे रडता काय, अर्धांदाज कायदा शिकवा असे उद्गार काढले. नामदार गोपाळकृष्ण गोखले. चाफेकर क्लब व्यायाम मंडळ डॉट डॉट मध्ये सुरू करण्यात आले. तर सन 1896 मध्ये सुरू केले. कुणी? दामोदर चाफेकर आहेत, बाळकृष्ण चाफेकर आहेत, म्हणजे चाफेकर बंधू, महादेव रानडे आहेत, विनायक आपटे आहेत, खंडेराव साठे आहेत यांनी सुरू केलेलं होतं. दामोदर चाफेकरांनी शस्त्रसाठा वाढवण्यासाठी मार्टिनी हेनरी रायफल या ठिकाणावरून पळवल्या होत्या. मारुती मंदिर इथून त्यांनी पळवलेलं होतं. 12 जून 1897 रोजी विठ्ठल मंदिरातील डॉट डॉट यांच्या व्याख्यानाने दामोदर चाफेकरांना प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळकांच्या. रँड व आयस्ट यास चाफेकर बंधूंनी मारले. त्यावेळी नुकताच हा सण झाला होता शिवाजी उत्सव. त्यामुळं त्यांनी या दोघांना काय केलेलं होतं? चाफेकर बंधूंनी मारलेलं होतं. 22 जून 1897 रोजी चार्ल्स आयस्ट व वॉल्टर रँड यांच्यावरती डॉट डॉट यांनी गणेश खिंडीजवळ गोळ्या झाडल्या. दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर. ब्रुईन आणि गायडर या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड या गद्दारांना कोणी मारले? तर वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे या दोघांनी या द्रविड बंधूंना मारलेलं होतं. कधी? 1899 मध्ये. रँड व आयस्ट यांचे मारेकरी शोधण्यासाठी ब्रिटिशांनी जी दडपशाही केली त्यावर टिळकांनी केसरीतून लेख लिहून टीका केली आणि त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली. काय काय लिहिलेलं होतं त्यांनी? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. रँडच्या वधाला अफजल खानाच्या वधाची उपमा दिलेली होती. दामोदर चाफेकरांना डॉट डॉट रोजी फाशी देण्यात आली. तर 18 एप्रिल 1898 मध्ये. त्याचबरोबर 8 मेला वासुदेव चाफेकरांना, 10 मे 1899ला महादेव रानडे यांना आणि त्याचबरोबर 12 मे 1899ला बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी देण्यात आली. डॉट डॉट यांच्या एकत्रीकरणातून शिवाजी क्लब कोल्हापूर अस्तित्वात आला. बालमित्र समाज व बाल गोहत्या प्रतिबंधक समाज हा EPYQ आहे. कोल्हापूर क्लबची स्थापना कोणी केली होती? तर हनुमंतराव कुलकर्णी व मूर्ती भाविकर यांनी कोल्हापूर क्लबची स्थापना केलेली होती. कोल्हापूरचे पॉलिटिकल एजंट फेरिस यांना मारण्याचा प्रयत्न शिवाजी क्लबच्या कुणी केला होता? दामोदर जोशी यांनी केलेला होता. या कवींचा मित्रमेळा स्थापनेत सहभाग होता. कवी गोविंद यांचा या मित्रमेळा स्थापनेमध्ये सहभाग होता. मित्रमेळा स्थापनेत अजून कोणाकोणाचा सहभाग होता? तर मस्कर होते, रावजी पागे आहेत, दातार आहेत, कवी गोविंद आहेत, सावरकर बंधू आहेत. यांनी कधी स्थापलेली होती? 1900ला स्थापलेली होती. ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण मी अजून बरेचसे ह्याच प्रकारचे जे वन लाइनर्स आहेत तर ते मी टाकणार आहे. अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेतर्फे डॉट डॉट यांना बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकवण्यासाठी पॅरिसला पाठवले. कोणाला? पांडुरंग महादेव बापट किंवा आपण ज्यांना सेनापती बापट म्हणतो तर त्यांना कुठं पाठवण्यात आलेलं होतं? पॅरिसला पाठवण्यात आलेलं होतं. 17 वर्षीय डॉट डॉट या तरुणाने जॅक्सन वधाची जबाबदारी स्वीकारली. कोण? तर अनंत कानेरे यांनी स्वीकारलेली होती. कलेक्टर जॅक्सनसाठी विजयानंद थिएटरमध्ये डॉट डॉट या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आलेला होता. तर नाशिकला जे काय विजयानंद थिएटर आहे तर त्या ठिकाणी शारदा या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी तिथून बाहेर पडत असताना जॅक्सनचा वध कुणी केलेला आहे? अनंत कानेरे यांनी केलेला आहे. जॅक्सन वधाच्या खटल्यात डॉट डॉट यांना फाशी देण्यात आली. तर 1910 मध्ये अनंत कानेरे, कृष्णाजी गोपाळ तथा अण्णा कर्वे, ना देशपांडे यांना फाशी देण्यात आली. नाशिक खटल्यात डॉट डॉट यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे. शंकर रामचंद्र सोमन व नारायण जोशी. विदा सावरकरांनी डॉट डॉट येथील बंदरात ब्रिटिशांच्या हातून निसटण्यासाठी बोटीतून उडी मारली. कुठं? मारिया बोटीतून मार्सेलिस आणि हे कुठं आहे तर फ्रान्स जवळ आहे. 1910 साली. रान फुले हा काव्यसंग्रह व संन्यस्त खड, संगीत उशाप, संगीत उत्तर क्रिया ही नाटके कोणी लिहिलेली आहेत? तर विदा सावरकर किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली आहेत.
सार्वत्रिक उठावासाठी सैन्याला चिथावणी दिल्याबद्दल डॉट डॉट यांना फाशी देण्यात आली. विष्णू गणेश पिंगळे व करतार सिंग यांना मिरत छावणीत पकडले. 1915ला विष्णू पिंगळे यांना फाशी देण्यात आली आणि करतार सिंग यांना लाहोर या ठिकाणी फाशी देण्यात आली. शिवाजी दीक्षा हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे तर सकाराम गणेश देवुस्कर यांनी लिहिलेलं आहे. हिंदू आउटलुक हे इंग्रजी वृत्तपत्र कोण चालवत होतं तर भाई परमानंद चालवत होते. अलीपूर कटात डॉट डॉट ही महाराष्ट्रीयन व्यक्ती सामील होती. बाळकृष्ण काने हे सामील होते. कशामध्ये तर अलीपूर कटामध्ये. सच्चेंद्रनाथ सन्याल यांचे डॉट डॉट हे पुस्तक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते. बंदी जीवन. कोणतं पुस्तक लिहिलेलं होतं सच्चेंद्रनाथ सन्याल यांनी? बंदी जीवन. अमेरिकेत मोफत वितरित केले जाणारे डॉट डॉट हे साप्ताहिक होते. गदर 1913 पासून सुरू करण्यात आलेलं होतं. गदर चळवळीचे सॅन फ्रान्सिस्को येथे डॉट डॉट हे मुख्य केंद्र होते. तर युगांतर आश्रम. 1908 मध्ये अमेरिकेत डॉट डॉट यांनी फ्री हिंदुस्तान पत्रक काढलेले होते. तर तारकानाथ दास यांनी सुरू केलेलं होतं. भांबोर्डे येथील सरकारी खजिना कोणी लुटला होता तर उमाजी नाईक यांनी 1824 मध्ये लुटलेला होता. सन 1844 मध्ये अहमदनगर आणि नाशिक भागात सावकार व इंग्रजांच्या विरोधात उठावाचे नेतृत्व कोणी केलेलं होतं? राघोजी भांगरे यांनी केलेलं होतं. लासूरच्या बिल्लांचे नेतृत्व उसरत व धानजी करत होते तर त्यांना डॉट डॉट हा पेंडारी सामील झाला. शेख दुल्ला कधी? 1820 मध्ये. नहाल व हरिया यांनी भिल्लांचे नेतृत्व कुठून केलेलं होतं तर नहाल सातपुडा, हरिया सातमाळा यांनी केलेलं होतं. ठीक आहे, यांनी सातपुडामधून आणि हरिया यांनी सातमाळामधून, म्हणजे उत्तर महाराष्ट्रामधून. डॉट डॉट यांना सातारा छत्रपतींच्या नावाची बनावट पत्रे काढून बागलान येथील भिल्लांना ब्रिटिशांविरोधी चिथावले होते. कोणी तर सेवाराम सोनार यांनी. डॉट डॉट हे ब्रिटिश अधिकारी स्वतः भिल्लाबरोबर राहू लागले. उपद्रव कमी करण्यासाठी काही उपाय केले पण उपयोग झाला नाही. लेफ्टनंट ऑट्रम जे होते तर ते स्वतः भिल्लांबरोबर राहत होते. इंग्रज प्रामाणिक आहेत तर हे दाखवून देण्यासाठी म्हणून ते त्यांच्यासोबत राहत होते. डॉट डॉट यांनी प्रथम भिल्लांना पेन्शन व रखवालदारीचे काम दिले व भिल्लांकडून भिल्लांचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केला. कोणी तर एल्फिन्स्टन यांनी. एल्फिन्स्टन कोण होता तर मुंबईचा पहिला गव्हर्नर होता. औरंगाबाद जिल्ह्यात भिल्लाने डॉट डॉट यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले होते. कुणी? कोनार राव. कुठं तर औरंगाबाद मराठवाडा या ठिकाणी. सन 1818 मध्ये बीड येथील डॉट डॉट यांनी निजाम व ब्रिटिश विरोधी भूमिका घेतलेली होती. धर्माजी प्रतापराव यांनी. डॉट डॉट यांनी गौंड जमातीच्या प्रमुखाची मदत घेऊन ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. अप्पासाहेब भोसले कोण होते? ते नागपूरचे राजे होते. निजाम आणि इंग्रजांविरुद्ध डॉट डॉट यांनी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून हटकरांचे नेतृत्व केले. कोणी? हंसाजी हटकरे यांनी. ठीक आहे. सावंतवाडी संस्थानातील सरदारांनी ब्रिटिशांच्या विरोधात डॉट डॉट यांच्या नेतृत्वाखाली 5 नोव्हेंबर 1838 रोजी बंड केले होते. आत्मा चौकेकर. सावंतवाडी संस्थानात उठाववाल्यांचे नेतृत्व कोणी केलेलं आहे? अण्णासाहेब राजे यांनी. ठीक आहे. इसवी सन 1844 मध्ये गडकऱ्यांचा उठाव कोणामुळे झाला किंवा यामुळे झाला? इंग्रजांचा कोल्हापूर राज्यात हस्तक्षेप झाल्यामुळं त्या ठिकाणी उठाव झालेला होता. दाजी कृष्ण पंडित यांना दिवाण नेमलेलं होतं. त्यांनी गडकऱ्यांच्या जमिनी काय केल्या होत्या? काढून घेतलेल्या होत्या. गडकऱ्यांच्या उठावात डॉट डॉट या व्यक्तीचा समावेश होता. सुभाना निकम, रामजी सबनीस, दिनकर गायकवाड यांचा उठाव होता. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोळी उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? भाऊ खेर, नाना दरबारे, चिमणाजी जाधव यांनी त्याचं नेतृत्व केले होतं. पेशवे नानासाहेब यांनी आपल्या काही मागण्यासाठी आपला वकील यास इंग्लंडला पाठवले होते. कोण वकील होतं तर अजीमुल्ला खान हे काय होते? नानासाहेब यांचे वकील होते. इसवी सन 1857च्या उठावात डॉट डॉट यांना फासावर जावे लागले तर तात्या टोपे, शिवपुरी शेप्रा या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं. पेशवा रावसाहेब यांना फासावर जायला लागले. छत्रपती प्रताप सिंहाने आपला वकील म्हणून कोणाला इंग्लंडला पाठवलं होतं तर रंगो बापूजी गुप्ते यांना इंग्लंडला पाठवलेलं होतं. त्यांचं वास्तव्य 1847 ते 1853 मध्ये ते इंग्लंडमध्ये वास्तव्यास होते. भारतात ब्रिटिश विरोधी क्रांती करण्याच्या इराद्याने डॉट डॉट यांनी काही परकीय देशांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला होता. कोणी तर रंगो बापूजी गुप्ते यांनी तसा प्रयत्न केलेला दिसतोय. डॉट डॉट या वृत्तपत्रांनी दक्षिणेतील सैनिकांना चेतावले होते. कोणी तर वर्तमान दीपिका व वृत्तसार या वृत्तपत्रांनी. कोल्हापुरातील 27व्या पलटणीने डॉट डॉट यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला होता. कोणाच्या तर रामजी शिरसाट यांच्या
नेतृत्वाखाली उठाव केलेला आपल्याला बघायला मिळतो. चिमासाहेब यांनी ब्रिटिशांना डॉट डॉट येथे ब्रिटिशांनी चिमासाहेबांना कुठं नजरकैदेत ठेवलेलं होतं? कराचीमध्ये, आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. कधी? 1869 मध्ये. चिमासाहेबांना उठावासाठी मदत केल्याने डॉट डॉट यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. अण्णा फडणीस, तात्या मोहिते हे कुठले आहेत? तर कोल्हापूरमध्ये. आता त्या चिमासाहेबांना त्यांच्या बंधूंनीच धोका दिलेला होता. ठीक आहे. 1857च्या उठावावेळी मुंबईत डॉट डॉट यांचा सहभाग होता. गुलमार डुबे, सईद हुसेन, प्रायव्हेट मंगल, आता प्रायव्हेट नसावं इथं, मंगल फक्त लक्षात ठेव. खानदेशातील भिल्लांचे नेतृत्व कोणी केले? काझी सिंग. हा PYQ आहे. 1857च्या उठावे नागपुरात उठाव करू नये असे कोणी सांगितले होते? तर राणी बाकाबाई यांनी जनतेला आवाहन केलं होतं की नागपुरात कोणीही उठाव करू नये. धारवाड जवळ नरगुंदचे संस्थानिक राजे बाबासाहेब भावे यांना ब्रिटिश विरोधी भूमिकेमुळे डॉट डॉट रोजी फाशी देण्यात आली 1858. तर धारवाडमध्ये नेतृत्व कोणी केलेलं होतं? बाबासाहेब भावे यांनी केलेलं होतं. जमखंडी संस्थानाचे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांचा एकनिष्ठ सेवक डॉट डॉट या 1857च्या उठावातील सहभागाबद्दल तोफेच्या तोंडी दिली. कुणाला? छोटू सिंग यांना. बेळगाव येथील रेजिमेंटला 1857च्या उठावात सामील करून घेण्यासाठी डॉट डॉट हे बंगालमधील बेळगावला आले होते. कोण? तर महिपाल सिंग आलेले होते. कुठं आलेले? बेळगावला. 1858 मध्ये नियुक्त केलेले पील कमिशन कशाशी संबंधित आहे? सैनिक पुनर्रचनेशी संबंधित आहे. डॉट डॉट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत द बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली. जगन्नाथ शंकर शेट यांच्या अध्यक्षतेखाली 22 ऑगस्ट 1852ला मुंबईमध्ये स्थापना झाली होती. कशाची? तर बॉम्बे असोसिएशन, पहिली राजकीय संघटना होती. बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर सर जमशेदजी जीजीभाय. देशातील रयतेचे कल्याण साधणे हा या संघटनेचा उद्देश होता. कोणत्या? तर बॉम्बे असोसिएशन. त्याचबरोबर पॉलिटिकली त्यांना लोकांना अवेअर करणे. सन 1853 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटला एक निवेदन पाठवून त्यामध्ये कंपनीच्या धोरणावर कोणी टीका केली? भाऊदाजी लाड यांनी टीका केलेली होती. डॉट डॉट यांनी बॉम्बे असोसिएशनचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. वीणा मंडलिक यांनी. मुंबई इलाक्याच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य कोण? जगन्नाथ शंकर सेठ. मुंबईतील ज्यू नागरिकांनी 1857च्या उठावे आम्ही शांत राहू असा अर्ज ब्रिटिशांना दिला. त्यावेळी कोणाच्या सह्या होत्या? तर दावीद ससून, मोसेस गुब. हा पण PYQ आहे. मुंबईत उठाव झाल्यास शांततेसाठी सरकारला सहकार्य करण्याचे आश्वासन कोणी दिले? तर बॉम्बे असोसिएशन. ही कोणाच्या बाजूने होती? ब्रिटिशांच्या बाजूने होती. बॉम्बे असोसिएशनने डॉट डॉटचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. व्यापारी व व्यावसायिक गटांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ब्रिटिश पार्लमेंटने नेमलेल्या फायनान्स कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी बॉम्बे असोसिएशनचे डॉट डॉट हे सदस्य गेले होते. फर्दुंजी नवरोजी हे गेले होते. भारतीय लोकांना सनदी मुलकी सेवेत प्रवेश देण्यात यावा यासाठी या संघटनेने प्रयत्न केला. द बॉम्बे असोसिएशन. डॉट डॉट रोजी पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली 2 एप्रिल 1870. पुन्हा सार्वजनिक सभेच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता? ग वा जोशी, सार्वजनिक काका, सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, त्याचबरोबर सीताराम यांचा सहभाग असलेला आपल्याला बघायला मिळतो. डॉट डॉट या पुन्हा सार्वजनिक सभा यापूर्वीची ही संघटना होती पुन्हा असोसिएशन, जी की 1867 मध्ये. आणि पुन्हा सार्वजनिक सभा हे नाव कधी झालं? तर 1870ला. स्थापना कशासाठी झालेली होती? तर पर्वती संस्थानात जो काय घोटाळा होत होता तर त्याच्यासाठी, त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून याची स्थापना झालेली होती. पुन्हा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष कोण? तर श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी, जे की औंध संस्थानचे राजे राहिलेले होते. पुन्हा सार्वजनिक सभेच्या स्थापनेचा उद्देश काय? तर पर्वती मंदिरमधील भ्रष्टाचार व प्रश्न सोडवावेत, कायद्याचे मसुदे मराठीत असावेत आणि मुंबई उच्च न्यायालयात एक मराठी न्यायाधीश नेमावा अशी मागणी कोणी केली होती? पुन्हा सार्वजनिक सभेने केलेली होती. 1873 मध्ये डॉट डॉट या अधिकाऱ्यांनी मुंबई सरकारला महसुलात वाढ करण्याची सूचना केली. तर फ्रान्सिस पॉडिंग्टन यांनी तशी सूचना दिलेली होती. डॉट डॉट यांनी दुष्काळ फंड जमवण्यासाठी वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या. ग वा जोशी यांनी. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी केडच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. तिच्यासमोर साक्ष कोणी दिली होती? ग वा जोशी यांनी दिलेली होती. 1877 मध्ये भरलेल्या दिल्ली दरबारात डॉट डॉट यांनी भारतीयांना स्वावलंबी व पुरुषार्थी बनवण्याचे शिक्षण द्यावे असे मागणीत म्हटले होते. ग वा जोशी यांनी. महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात डॉट डॉट येथे स्वदेशीवर 2 व्याख्याने दिली. विश्रामबाग वाडा येथे
व्याख्याने दिलेली होती. डॉट डॉट यांनी स्वदेशीच्या प्रसाराकरिता प्रचार पुस्तिका छापली होती. ग वा जोशी किंवा सार्वजनिक काका. डॉट डॉट व डॉट डॉट यांनी देशाच्या उन्नतीसाठी स्थानिक उद्योगावर भर दिला होता. म गो रानडे व ग वा जोशी यांनी स्थानिक उद्योगांवरती भर दिलेला आपल्याला बघायला मिळतं. स्त्री विचारवंती हा रिपीटेड क्वेश्चन आहे. ही सामाजिक संस्था कोणी स्थापली तर सरस्वतीबाई जोशी आणि सरस्वती देवी गोवंडे या पत्नी कोणाच्या? ग वा जोशी यांच्या पत्नी. आणि सदाशिवराव गोवंडे यांच्या पत्नी कोण? तर सरस्वती देवी गोवंडे. देशी व्यापार उत्तेजक संस्था कोणी स्थापन केली? ग वा जोशी यांनी स्थापन केली. स्त्री विचारवंती सभेने इसवी सन मध्ये सर्व जातीतील स्त्रियांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता 1873 मध्ये. 1878 मधील लॉर्ड लिटनच्या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टला डॉट डॉट या नेत्याने मुंबई व कलकत्ता येथे पत्रकार परिषदा घेऊन विरोध केला. ग वा जोशी यांनी राव बहादूर सदाशिवराव गोवंडे. सार्वजनिक सभेने 1878 मध्ये द क्वार्टरली जनरल ऑफ द पुणा सार्वजनिक सभा हे त्रैमासिक जे आहे तर कोणकोणत्या भाषेतून सुरू केलं होतं? मराठी आणि इंग्रजीमधून. द क्वार्टरली जर्नल ऑफ पुणा सार्वजनिक सभा या त्रैमासिकाचे संपादक कोण होते? तर सीताराम हरी चिपळूणकर राहिलेले आहेत. 1891 ते 1896 या कालावधीत पुणा सार्वजनिक सभेचे सचिव कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले राहिलेले आहेत. त्यानंतर मग पुणा सार्वजनिक सभा जी आहे तर ती कोणाकडे आली? टिळकांकडे आली. इसवी सन 1896 मध्ये दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी डॉट डॉट यांनी खंडबंदीची किंवा करबंदीची चळवळ कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. पुन्हा सार्वजनिक सभेवर टिळकांचे वर्चस्व आल्याने डॉट डॉट या सभेची स्थापना झाली. डेक्कन सभा हा ही PYQ आहे. सार्वजनिक सभेवर ब्रिटिशांनी मर्यादा आणली, मान्यता रद्द केली इसवी सन 1897 मध्ये. ठीक आहे. 1896 मध्ये खंडबंदीच्या चळवळीत डॉट डॉट यांच्यावर ब्रिटिशांनी खटले भरले. अच्युतराव साठे, दत्तोपंत आपटे, परांजपे, पिंपुटकर, कारुळकर इत्यादींवरती खटले भरण्यात आले. पुन्हा सार्वजनिक सभेला डॉट डॉट यांनी सार्वजनिक बटसभा असं म्हटलं तर महात्मा फुले यांनी त्यांना सार्वजनिक बटसभा असं म्हटलेलं दिसते. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 26 ऑगस्ट 1852. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कुणी? फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यब, KT तेलंग. कधी? 1885. भारत सेवक समाज डॉट डॉट रोजी पुणे येथे स्थापन करण्यात आला 12 जून 1905. कुणी स्थापन केला? तर गोखले यांनी स्थापन केला होता. गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केला होता. 1897 मध्ये डॉट डॉट यांनी डेक्कन सभेतर्फे वेल्बी कमिशन पुढे साक्ष दिली होती. गोपाळकृष्ण गोखले. इसवी सन 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचे समर्थन गोपाळकृष्ण गोखले यांनी. कायदा पास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं होतं? फिरोजशाह मेहता यांनी सुरू केलेलं होतं. सारथी नावाचे मासिक कुणी सुरू केलेलं होतं? KC ठाकरे किंवा प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलं होतं. काळ कुणाचं होतं? तर काळ शिवराम महादेव परांजपे यांचं वृत्तपत्र होतं. भास्कर विष्णू फडके यांच्या डॉट डॉट या वृत्तपत्रात सावरकर लेखन करत. विहारी. मुंबईमध्ये 1919 मध्ये डॉट डॉट यांनी झाडू कामगार मित्रमंडळाची स्थापना केली. कुणी? तर सेनापती बापट यांनी सुरू केलेलं होतं. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचा अध्यक्ष कोण राहिलेले आहेत? सेनापती बापट राहिलेले आहेत. वंदे मातरम हे वृत्तपत्र मॅडम कामा यांनी कोणत्या भाषेतून? तर इंग्रजी व फ्रेंच भाषेतून सुरू केलेलं होतं. अशा पद्धतीने आपण जवळपास 450+ क्वेश्चन पाहिलेले आहेत. 2 ते 3 वेळा हा व्हिडिओ बघून घ्या, कारण तुम्हाला हा प्रत्येक परीक्षेला उपयोगी ठरणार आहे. कारण महाराष्ट्राचा इतिहास हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती नेहमी क्वेश्चन्स विचारले जातात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.